हॅलो, गुड मॉर्निंग. कशी असतात सगळेजण? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेत. ही आमटी माझ्या लहानपणीच्या आठवणींशी जोडलेली असा. ऐकतास, लहान असताना माका माशाचा सार लय आवडायचा. अर्थात आता पण माका लयच आवडता. मासे नसले घरात की माका आई टोमॅटो आणि बटाट्याचा सार करून घालायची आणि मी त्या अगदी माशाचा सार समजून भाताबरोबर खायचंय. आज तीच आमटी मी तुमका दाखवतय. खोबरा, कांदो, आला, लसूण, धने आणि माशाचो मालवणी मसालो म्हणजेच मिरची पूड ह्या सगळा एकत्र वाटून घ्यायचा. वायच कोथिंबीर घातली तर अजून चांगली चव येता. तेलात कांदो परतून झालो की त्याच्यात चिरलेलं टोमॅटो आणि बटाटो घालायचो आणि तो परतायचो आणि ते शिजाक द्यायचा. शिजल्यावर त्याच्यात आपण तयार केलेला वाटण घालायचा, थोडासा मीठ घालायचा आणि एक दोन कोकमा पण घालायची. कोकमा जर नसली तर त्याच्यात चिंच घातली तरी पण चालता. या सगळ्या मिश्रणात आपल्या आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचा आणि मस्त उकळी येऊक द्यायची. उकळी इली की झाला तयार माशाचा सार. भाताबरोबर खाऊन बघा, एवढा अप्रतिम लागताना मासे पण झक मारतात.